नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित ढाण्या ही कादंबरी. श्रोते हो, गेल्या भागात आपण ऐकलं की जिल्हा परिषद अध्यक्षांनी पाटील आणि सरपंच या दोघांच्याही घरात दोन अतिशय दैत्य म्हणजेच रानटी अशी माणसं पाठवलेली आहेत शशिकलाचा घातपात करण्यासाठी. आणि आता शशिकला तर दरे गावात यायला निघाली आहे. बघूयात पुढे काय होतं आहे. शशिकलाला गावात आल्यानंतर सूर्यरावची आणि नवीन बदलून आलेल्या इन्स्पेक्टरची साथ मिळतीये का, हे आपण ऐकणार आहोत या चौथ्या भागात. ऐकूयात जगन्नाथ शिंदे लिखित ढाण्या भाग चौथा. शशिकला दरे गावात आली. दोन्हीही शिक्षकांच्या तडकाफडकी झालेल्या बदल्या ऐकून ती या निर्णयाप्रत येऊन पोहोचली की या 6 युवकांच्या गायब होण्यामागे कुठेतरी राजकीय शक्ती आहे. ती तडक सूर्यरावांच्या घरी गेली. सूर्यराव घरीच होता. मला आपल्याशी थोडं बोलायचं आहे. काय मुलाखत नाही ना घेणार? मुलाखत म्हणून नाही, पण मग बोला की. इथे? ठीक आहे, चल आपण देवळाकडे जाऊ. गावाचं कुलदैवत भैरवनाथ. भैरवनाथाचं देऊळ गावाबाहेर नदीकाठी. देऊळ जुन्या बांधणीचं, मोठमोठ्या दगडात बांधलेलं. 200 वर्षांपूर्वीचं तर नक्कीच असेल. वरचं छप्पर तेवढं बदललं गेलं. गेल्या 2 वर्षांपूर्वी त्यावर लोखंडी पत्रा घातला. भिंती, तुळया, खांब मात्र जुनेच. मंदिर छोटं पण सुंदर. दगडावरचं कोरीव काम अप्रतिम. कळसाचं काम नेत्रदीपक. शशिकलानं भाविकतेनं दर्शन घेतलं. सूर्यराव मात्र पायरीही चढला नाही. बाहेरच्या झाडाखाली तो बसून राहिला. शशिकला मंदिरातून बाहेर आली. एका दगडावर बसली. देवावर विश्वास नाही? देव? तो तिरस्काराने हसला. नास्तिक आहात? अहो, या दगडात देव असता तर गावातले 6 युवक गायब झाले तर गप्पा नसताना बसला. पुरा गाव चैत्री पुनवेला याच्या नावानं बोंबलतो. हर हर महादेव करतो, चांग भलं करतो, ढोल ताशे वाजवतो, बकरी कोंबडीसुद्धा कापतो. आहे याला गावाची फिकीर? करतोय का हा गावाचं रक्षण? म्हणे देव. शशिकला ऐकत होती फक्त. असं वाटतं ना, मोर्या करावा, उचलावा आणि नदीत फेकून द्यावा. सूर्यराव? तर काय, वर्षानुवर्ष गावाच्या टाळूवरचं खातो आणि गावावर संकट आलंय तर बसलाय डोळे मिटून. तो देव नाही आहे, दगड आहे, दगड. सूर्यराव, वेळ आली ना की देवाचे डोळे उघडतील. कधी कधी उघडणार आहे डोळे त्याचे? माझी आई पाहिली, अजूनही आशा आहे तिला. जयसिंगच्या वाटेकडे डोळे लावून बसली आहे. रडून रडून तिच्या डोळ्यांच्या झाल्यात गारगोट्या. सतत जयसिंग जयसिंग असा आक्रोश करतीये. जयसिंगला शोधून आण म्हणतीये. माझ्या विनवण्या करतीये माझी आई. पोरापुढे हात जोडतीये, पाया पडतीये. आणि मी काय करतोय? काय मी? बसलोय हातपाय गाळून. त्या पूंचमध्ये सीमेवर 100 पाक सैनिक एकाच वेळी चालून आले तरी भीतीचा लवलेश नसतो माझ्यामध्ये. पण इथे मी माझ्या भावाला नाही शोधून आणू शकत आणि नाही आईच्या नजरेला नजर देऊ शकत. सूर्यरावाची तडफड शशिकला जाणू शकत होती. ती यंत्रवत त्याच्याजवळ गेली. भावना विवश झाली. तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. माझ्यात नाही आहे सामर्थ्य, आणि पिढ्यानपिढ्या ज्याच्यावर श्रद्धा ठेवून गाव निर्धास्तपणे नांदतंय त्या देवातही नाही आहे सामर्थ्य. असं म्हणू नका हो सूर्यराव. गुन्हेगाराच्या पापाचा घडा भरल्याशिवाय काही हाती येणार नाही आहे. कधी भरणार आहे तो घडा आणि कधी होणार आहे हा देव जागा? आपण प्रयत्न करायला पाहिजेत. केवळ देवावर भरवसा ठेवून नाही चालणार. मग काय करू काय मी? मला काही सुचतच नाही आहे. सूर्यराव, मला वाटतं आपण हे जंगल पिंजून काढू. काही ना काही पुरावा आपल्याला नक्की मिळेल.
माझी या क्षणीसुद्धा तयारी आहे. मग शुभ कामाला मुहूर्त का बघायचा? शशिकलाचा आवेश बघून सूर्यरावानं पाय उचलला. दाट किर्र जंगलातनं ते चालले होते. पायाखालच्या वाळक्या पानावर पाय पडताच त्याचा आवाज होत होता. बाकी सगळं शांत. जंगलात मध्येच एखादी करवंदीची नाहीतर तोरणांची जाळी लागत होती. त्या काटेरी झुडपा जाळीतून वाकून जायला लागत होतं. या जंगलात अनेक वर्षात कोणी फिरकल्याचं सूर्यरावाला आठवत नव्हतं. गुराखी मध गोळा करणारे कोळीसुद्धा या जंगलात शिरल्याचं त्यांना आठवत नव्हतं. शशिकलाची चालताना तारांबळ उडत होती, पण तिची उमेद मोठी होती. आयुष्यात पहिल्यांदा ती अशी जंगलातनं चालली होती. श्वापदांची भीती होती. काटेरी झुडपं रक्तबंबाळ करत होती, पण ध्येयापुढे त्याचं काहीही वाटत नव्हतं. काहीतरी जाळीत खुसफुसलं आणि एक प्राणी जोरात पळत सुटला. ते बघून शशिकला केवढ्यांदा तरी किंचाळली. सूर्यरावांनी प्रसंगावधान राखलं, तिला आधार दिला, नाहीतर ती अक्षरशः कोसळली असती. घाबरलात का? सूर्यरावाच्या दोन्ही हातात शशिकला होती, पण अजूनही तिला बोलता येत नव्हतं. अहो, तरस होता तो. तरस? किती घाबरलाय हो तुम्ही? अजूनही शशिकला सूर्यरावांच्या बाहुपाशात होती. किती भक्कम आधार होता. सूर्यरावाचे हात म्हणजे पोलाद होते. शशिकलाला वाटत होतं या पोलादी सुरक्षित आधारात असंच राहावं, पण सूर्यराव थंड होता. त्यांनी हात बाजूला घेत म्हटलं, तुम्हाला भीती वाटत असेल तर आपण परत फिरूयात? नाही, नको, पण थोडं थांबू आणि मगच जाऊ. ठीक आहे. सूर्यरावनं बैठक घातली. त्याच्या शेजारी शशिकला बसली. जंगलात नीरव शांतता होती. ते दोघंही निःशब्द होते. ही शांतता दोघांनाही अस्वस्थ करणारी होती. सूर्यराव, बोला ना बाई. अहो, हे बाई बाई किती दिवस करत राहणार तुम्ही? मग काय बोलणार? शशिकला, आजपासून मला तुम्ही शशिकलाच म्हणायचं. ठीक आहे. सूर्यरावांचा थंड प्रतिसाद. परत संवाद बंद झाले. शशिकलाला ती बोचरी शांतता नको वाटली. किती छान वातावरण आहे ना? सूर्यराव गप्प. मिलिटरीतली माणसं फारसं बोलू शकतच नाहीत का? काय बोलायचं आहे काय? शशिकलांनी सूर्यरावांचा हात हातात घेतला. तुमच्याबद्दल? माझ्याबद्दल काहीच बोलण्यासारखं नाही. मग माझ्याबद्दल बोला. तुमच्याबद्दल मी काय बोलणार? शशिकलाला आता सूर्यरावाचा राग आला. किर्र जंगल, 2 तरुण, स्वतः मुलीची संमती, हा पत्थर, शांत. तिने थेट प्रश्न केला, सूर्यराव, मी आपणाला आवडते? सूर्यराव या प्रश्नानं सुद्धा शांत राहिला बराच वेळ आणि मग शून्यात पाहत म्हणाला, आवडून करणार काय मी? तळ हातावर आमचं शीर. आज आहे, उद्या कदाचित. सूर्यराव, मी वस्तुस्थिती सांगतोय तुम्हाला. छानछौकी जीवन जगण्यासाठी जन्म नसतो आमचा. आम्ही लग्न लावलेलं असतं बंदुकीशी, मशीन गनशी, रणगाड्यांशी. संसार थाटलेला असतो सीमेवर, जिथे क्षणाक्षणाला मृत्यूच्या दाढेत आमचा खेळ सुरू असतो. फुलासारखी नाजूक तू, तुझ्या जीवनाशी खेळण्याचा मला काय अधिकार आहे? पण मलाच त्या खेळात रस असेल तर? तारुण्याच्या उंबरठ्यावर तोल गेला तर सावरता येत नाही. मी समजले नाही. मला वाटतं यावर आपण पुन्हा बोलूया. विचार करायला तुम्हाला तेवढाच वेळ मिळेल. चला, निघूयात आपण आता. असं म्हणून सूर्यराव निघाला. दोघेही थोडं चालत राहिले. काही काळाने दोघांना अक्षरशः धक्का बसला. जांभळीच्या मोठ्या झाडाखाली 2-3 ब्लँकेट्स पडलेली होती. 3 दगडांची चूल केलेली होती. काही दिवसांपूर्वी तिथे जेवण बनवलेलं होतं. 4-2 गरजेची भांडी होती
आणि शेजारून वाहणाऱ्या झऱ्याला पाणी होतं. दोघं या विचारावर विचारांती आले की इथे कोणीतरी वस्तीला असतं. भांडी आहेत, 3 ब्लँकेट्स आहेत, म्हणजे ते 3 जण असावेत. सूर्यराव, माझी 100% खात्री आहे की 6 युवकांच्या गायब होण्याशी या इथे असलेल्या परिस्थितीचा काहीतरी संबंध आहे. सूर्यराव बोलला नाही, पण त्याची शोधक नजर सर्वत्र फिरत होती. सूर्यराव, मला वाटतं आपण जवळपासचा परिसर चाळून पाहावा. सूचना वाईट नाही आहे, पण काही वेळात अंधार होईल. भीती वाटते. नाही, माझी नाही. या जंगलात मी एकटा अख्खी रात्रसुद्धा काढेन. माझी भीती वाटते? हो, तुमची भीती वाटते. एवढी काळजी घेता माझी? सूर्यराव बोलला नाही, पण शशिकला मनोमन सुखावली. आपण असं करू, उद्या दुपारपूर्वी जंगलात शिरू. म्हणजे आता परत फिरायचं? हां, उद्या आपण सशस्त्र येऊयात. दोघे परत फिरले. गावाबाहेरच्या देवळाजवळ दोघं आले तेव्हा त्यांना पायाखालचा रस्ता नीट दिसत नव्हता. अंधार पडला होता. सूर्यराव, हां बोला. मी महाबळेश्वरला जाते आता. मी येतो ना बरोबर. महाबळेश्वरला? हो. नाही नको, मी जाईन की एकटी. एवढी जाण्या इतपत परिस्थिती अनुकूल नाही आहे. मी येतो. जावळी फाट्यापर्यंत चला, मला गाडीत बसवा आणि मग परत या. सूर्यराव बोलला काही नाही, पण जावळी फाट्याकडे चालत राहिला. अंधार दाटला होता, पण रस्ता चांगला होता, त्यामुळे चालण्यात व्यत्यय येत नव्हता. सूर्यराव भरभर चालत होता. त्याच्या पायाखालचा रस्ता होता, पण शशिकलाची तारांबळ होत होती. सूर्यराव, मला येऊ द्याल का घोड्याच्या चालीनं चालत राहाल एकटेच? सूर्यरावानं चालण्याची गती कमी केली. शशिकला त्याच्या बरोबरीनं चालत राहिली. थोडं चालल्यावर काहीतरी सळसळल्याचा आवाज आला. शशिकला घाबरली. तिने पटकन सूर्यरावाचा हात पकडला. सूर्यरावाने शशिकलाचा हात तसाच हातात राहू दिला, पण तो काठीसारखा केवळ आधाराचा हात होता. प्रेम, आकर्षण, ओढ त्यातून जाणवत नव्हती. शशिकला महाबळेश्वरला पोहोचली तेव्हा 8:30 वाजून गेले होते. तिच्या मनात एक विचार येऊन गेला. पोलीस स्टेशनला इन्स्पेक्टर राकेश पाटेकर आहेत का ते पाहावं. एक चान्स घ्यावा या दृष्टीने तिने फोन केला. पाटेकर पोलीस स्टेशनला होते. ती तडक पोलीस स्टेशनवर पोहोचली. या 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 शशिकला पोद्दार, या या या. पाटेकरांची वटवट सुरू झाली. काय एवढ्या रात्री? काही विशेष? नाही, म्हणजे काहीतरी विशेष असल्याशिवाय आपण आपला बहुमूल्य वेळ खर्च करणार नाही याची मला खात्री आहे, कारण तुमची धडपड बघतोय. तुम्ही मला बोलू देणार आहात का जाऊ? अहो, तुम्हाला बोलू देणार नाही असं कसं होईल? बोला बोला बोला. आम्ही तुमचं बोलणं ऐकायला आतुर आहोत. ऐका तरी. ऐका, पण माझं बोलणं पूर्ण झाल्याशिवाय एक शब्दही बोलू नका. ठीक आहे, बोला. मी शांत राहतो. तुमचं होऊ द्या. मी बोलायला सुरुवात केली आहे इन्स्पेक्टर पाटेकर. पाटेकर शांत झाले. शशिकला बोलायला लागली. तर इन्स्पेक्टर पाटेकर, मला आपण राकेश म्हणालात तरी प्लीज पाटेकर, आपण मुद्द्याचं बोलू. पण मी काय म्हणतो, तू आणि मी एकाच कॉलेजमध्ये शिकलो, दोघं समवयस्क होत. आहो जाऊ कशाला म्हणायचं? म्हणजे कारणच काय? तू मला अरे जारे करशील तर जरा मोकळेपणा येईल ना. शशिकलाने डोक्याला हात लावला. पाटेकरच्या आगाऊपणानं ती वैतागली. तरीही या प्राण्याला दुखावण्यात अर्थ नाही असं मनाशी ठरवलं आणि म्हणाली, पाटेकर, आपण इन्स्पेक्टर आहात. मी तुमच्या घरी नाही, तुमच्या ऑफिसमध्ये आली आहे. आपण वायफळ न बोलता कामाचं बोलावं असं मला वाटतंय. ठीक आहे, बोला बोला. आपण दरेगावच्या 6 युवकांच्या बेपत्ता होण्यामागची कारणं शोधण्याचा प्रयत्न करू. हां बोला तुम्ही, मी ऐकतोय. पाटेकर शहाणे झाले. ही बाई साधीसुधी नाही हे त्यांनी ओळखलं. आपण फाईल्स वाचल्या असतीलच. हां, पुढे बोला. विशेष असं काही निदर्शनाला आलं? नाही ना, पुढे बोला. म्हणजे तुम्हालाही ते 6 युवक वाघाने खाल्ले असंच वाटतंय? अर्थात. खोटं इन्स्पेक्टर पाटेकर ते. आपण या विधानाच्या सत्यार्थ पुरावा देऊ शकता?
शशिकलांनी स्वतःवर ताबा मिळवला. सॉरी, पण आज पुरावा देऊ शकले नाही तरी मी नंतर जरूर पुरावा देऊ शकेन. याचा अर्थ आपल्या हाती धागा दोरा लागलाय. त्याच दृष्टीनं मी आली आहे. माझ्या स्टेशनचं आपल्याला पूर्ण सहकार्य मिळेल. नक्की? वचन. मग उद्या तुम्ही मला सिव्हिल ड्रेसवर आणि सशस्त्र हवे आहात. उद्या काही मोहीम? हो. मोहिमेचं स्वरूप उद्या ठरवलं जाईल. सूर्यराव, तुम्ही आणि मी तिघं मिळून ही मोहीम तयार करणार आहोत. सूर्यराव? हा कोण आहे सूर्यराव? उद्याच आपण त्यांना भेटणार. ठीक आहे. उद्या सकाळी 8 वाजता आपल्याला निघायचे. मी गाडी तयार ठेवतो. नाही, पोलीस व्हॅन आपण नाही वापरणार. खाजगी गाडी घेऊन मी येते. ठीक आहे. शशिकला बाहेर पडली, पण काहीसे दुखावलेले राकेश पाटेकर तसेच बसून राहिले. खरं तर शशिकला त्यांना आवडत होती. तिचा सहवास हवाहवासा वाटत होता, म्हणून तर ते तिच्याशी मोकळेपणानं बोलण्याचा प्रयत्न करत होते. सहवासातून प्रेमाला फुंकर मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण प्रेम अंकुरलंच जात नव्हतं. कामापेक्षा शशिकला जास्त बोलायला तयारच नव्हती. तरीही राकेश पाटेकर आशावादी होते. शशिकलाला ते शक्य तेवढी मदत करणार होते. मदतीची एकही संधी सोडणार नव्हते. त्यांचा हेतू साधा होता, शशिकला प्रसन्न व्हावी. सुभाष देशमुखांना रिमांड वाढवून घेतला. त्यांना कस्टडीत टाकलं. महाबळेश्वरला तडकाफडकी पाटेकर नावाचे फौजदार हजर झाले. जिल्हा पोलीस प्रमुख वसंतराव फरांदेंची मात्र बदली झाली नाही. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष संभाजीराव थोरात चांगलेच बिथरले. त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन लावला. आम्ही संभाजीराव थोरात बोलतोय. ओळखलं, पुढे बोला. मला वाटतं आमची ओळख विसरलाय तुम्ही. हो, असं कसं म्हणताय थोरात? तसं कसं? काय चालवले तुम्ही? तुम्हाला फोन करून बी आत्तापर्यंत तुम्ही DSPची बदली नाही केली राव. हे बघा थोरात, परिस्थिती कशी आहे माहिती आहे ना. मग आम्ही बी आपल्याला तेच सांगतोय. तुम्ही काठावरचे मुख्यमंत्री आहे. एखाद दुसरा विरोधी गाठात गेला ना, तुम्ही बसाल पंढरपुरात विठ्ठल मंदिरात पोथी वाचत. थोरात, छोट्या गोष्टीसाठी तुम्ही? आम्ही पण तेच म्हणतोय ना. अहो मुख्यमंत्री साहेब, तुम्ही छोट्या गोष्टीसाठी आम्हाला का हैराण करताय आणि 6 आमदारांचं बळ कमी करून घेताय का? थोरात, तुम्ही मला धमकी देताय? नाका तोंडात पाणी जायची वेळ आली असताना तुम्हाला डोक्यावर घेऊन मिरवणे इतपत मूर्ख नाही मी, मुख्यमंत्रीजी. तुमच्यासाठी मी काहीच केलं नाही का? याचा अर्थ आता करू नये असा होत नाही ना. पण हे बघा, तुम्हाला माहिती नाही आहे थोरात, केवळ छोट्याशा कारणावरून विरोधक आम्हाला धारेवर धरतील. याचा अर्थ आम्ही मेलो तरी चालन. अहो, एका DSPमुळे तुमच्यावर मरणप्रसंग यावा म्हणजे? कामाचं बोला ना तुम्ही. हे बघा, तूर्त तरी मी काही करू शकत नाही. तुमचं हे शेवटचं उत्तर आहे का? थोरात, तुम्ही मला समजून घेण्याचा प्रयत्न करा. मला उत्तर हवंय. थोरात, तुम्ही दुसरं काही मागावं. जिल्ह्यासाठी फंड मागा, योजना मागा. तो जिल्हा गेला खड्ड्यात आणि योजना गेला मसनात. ठीक आहे, आता तुम्ही अडूनच बसलाय तर मी काही करू शकत नाही. याचा अर्थ? थोरात, एकदम गुडघ्याला बाशिंग बांधू नका. बाशिंग बांधून लग्न लावण्या इतपत आम्ही वेळ नाही. आम्ही डायरेक्ट काढतोय ती वारातच काढतोय. संभाजीरावांनी फोन बंद केला. त्यांच्या तळपायाची आग मस्तकात शिरली होती. ते गरजले, निकम. बिचारा निकम धावत आला. निकम, जिल्ह्यातल्या सगळ्या आमदारांना फोन लाव. आत्ता? यावेळी? मग कधी लावणार? आम्ही संपल्या हो का स्मशानभूमीत गेल्या हो? निकमांनी ओळखलं, साहेबांचा आज फारच बिनसला आहे. निकम शांतपणे म्हणाला, साहेब, अधिवेशन चालू आहे. सगळे आमदार आत्ता मुंबईत आहेत. लावा की मुंबईला फोन. काय उपयोग होणार आहे साहेब? आमदार निवासात यावेळी एकसुद्धा आमदार भेटणं कठीण आहे. यावेळी सगळे आमदार विधान भवनात असणार. तिथं लावा फोन. काय सांगू फोनवर? मुख्यमंत्र्याचा पाठिंबा काढून घ्या म्हणावं. नाही, मला नाही वाटत ते तसं करतील. कशावरनं? जिल्हा कमिटीच्या मीटिंगमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं आहे.
काय सांगितलं त्यांनी? काळे धंदे बंद करा, काही दिवस थांबवा तरी किमान. त्यांनी मला सांगितले. या संभाजीराव थोराताला सांगितलं त्यांनी? हो साहेब. मग तोंडाव का नाही बोलले माझ्या? काय फरक पडणार आहे त्यांनी? साहेब, त्यांची आमदारकी टिकवण्यासाठी आता ते तुमच्यापासून लांबच राहणार. ते आमदार म्हणून कोणाच्यामुळं निवडून आले? माझ्यामुळं आले ना. भूतकाळावर भविष्यकाळ नसतो राजकारणात. भविष्यकाळ तो भविष्यकाळ. याचा अर्थ 2 पावलं मागं फिरण्यात काही वेळा भलं असतं साहेब. निकम अरे हे तू मला सांगतोय. साहेब, दिवस वाईट आलेत याचा अर्थ. पण अर्थ सांगायला निकम थांबलाच नाही. पाण्याबाहेर तडफडणाऱ्या माशाप्रमाणे संभाजीरावांची तडफड सुरू होती. या तडफडीतून रागाचा पारा चढला होता. त्यांनी दुसरा फोन लावला. सलीम गणी. हां, सलीम बोतकरराव. आम्ही संभाजीराव थोरात. अरे बोला साहेब बोला. काय हाल आहे? क्या पोलीस की गज जोर में चालू आहे. सगळे लोक सब बंद आहे. कोणत्याही परिस्थितीत एकही हाताच्या बाहेर जाता कामा नाही. हां साहेब. आणि गेला तर ठार मारा. द्या फेकून समुद्रात. हां साहब. जयसिंग कसा आहे? वो साला ज्यादा आहे, होशियारी करता हो. त्याला ठिकाण्यावर आणा. ठिकाण्यावर आणण्याचा प्रकार आम्ही सांगायला पाहिजे का? अरे साहब, आप फिकर मत करो साहब. कोणीही जवळपास फिरकू देऊ नका. शंका आली लगे आम्हाला संपर्क करा. आम्ही काही दिवस तरी क्षेत्र महाबळेश्वरच्या फार्म हाऊसवर असणार आहे. जी साहब. संभाजीराव थोरातांनी फोन ठेवला. निकम हात आला. साहेब. हां बोल. ते युवक कमिटीचे जिल्हाध्यक्ष आणि सेक्रेटरी आलेत साहेब. काय म्हणतात ते? जिल्ह्यातल्या बेकार युवकांचा मेळावा घ्यायचा त्यांचा विचार आहे. नाटकं करतात बडवे. पंचायत समिती जिल्हा परिषदेचं इलेक्शन आलं आहे ना, म्हणून हे नाटक. साहेब, मला विचाराल तर हा मेळावा तुम्हाला फायद्याचा ठरेल. पाठव त्यांना, आत पाठव. निकम बाहेर गेला. थोड्या वेळात युवक कमिटीचे जिल्हा अध्यक्ष मोहन जाधव आणि सेक्रेटरी राजेश महाडिक आत आले. प्रसन्न चेहऱ्याने थोरातांनी त्यांचं स्वागत केलं. बोला मंडळी, काय बेत म्हणताय? सुशिक्षित बेकारांचा जिल्हास्तरीय मेळावा आयोजित करायचा. त्याचा हेतू काय? तोंडाव इलेक्शन आली. म्हणजे त्यांच्या तोंडावर आश्वासन फेकून त्यांची तोंड बंद करायचा इरादा आहे काय? तर काय करणार? दुसरा मार्गच नाही ना साहेब. दिवस नाही पूर्वीसारखे राहिले. या आपले विरोधक आहेत ना, तरुणांना फितवतात. आपण असं काय नाही केलं तर सत्ता जाईन पक्षाच्या हातून. ते जाणतो आम्ही. आता आम्ही काय करायचं तेवढं सांगा. काय तुम्ही काय मेळाव्याचं अध्यक्षपद स्वीकारायचं? मग राज्यातून मंत्री संत्री नाही येऊ शकणार का? ते हवेच असतात. ते काय हो, ते आले तरी राज्याच्या प्रश्नावर बोलतात ना. आपल्याला राज्याचा काय संबंध आहे? ठीक आहे, मी अध्यक्षपद स्वीकारलं. आता पुढचं. तर पुढचं म्हणल्यावर काय, ते मेळा म्हणल्यावर खर्च आला किती? काय आता बघा, मंडप, जेवण, स्पीकर, आकडा बोला हो. 5 लाख, 5 लाख. 5 लाख साहेब. पेरणी करतो आम्ही, पण काढणीच्या वेळी आम्हाला विसरू नका म्हणजे झालं. अहो साहेब, आमची निष्ठा. ठीक आहे होईन. पैशाचा बंदोबस्त होईन. पण आता मी काय सांगतोय ते करायचं. अरे बोला की साहेब तुम्ही. सुशिक्षित बेरोजगारांच्या मोर्चाला किती युवक जमतील अंदाजे? 20,000 जमतील साहेब. तालमीतली पोरं त्याच्यात सामील करून घ्या. गुंडगिरी करणाऱ्यांना त्याच्यात घ्या. शहरातनं मिरवणूक काढा. आणि मिरवणूक पोलीस स्टेशनजवळ आली का दगडफेक चालू करायची. म्हणजे कारण नसताना? कारण नसताना पोलीस स्टेशनवरच हमला करायचा. आणि त्या DSPने गोळीबार केला तर? तुम्ही दोघं तर मारणार नाही ना.
4-2 सुशिक्षित बेकारी मेले तर काय फरक पडतोय? मेलेल्यांची बेकारी दूर झाल्याचं समाधान तर आपल्याला भेटन का नाही? शिवाय पुढं पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक होईपर्यंत धरणं करायचं, आंदोलनं करायची. अरे तरुणांना पाठीशी ठेवायला आपल्याला संधी भेटती नाही. पण साहेब, पण आणि परंतु नाही पाहिलं. 4 मेल्याशिवाय आपला असं स्थिर नाही होत, लक्षात ठेवा. समाजाचं, तरुणांचं, पोलिसांचं लक्ष इतरत्र वेधण्याचा एकमेव मार्ग आहे. चला उठायचं बघा, मेळाव्याच्या तयारीला लागा. नाही, मला काय वाटतं साहेब, तुम्ही काय वाटू देऊ नका. राजकारण करण्यात आमचं काळेचं पांढरं झालंय. आम्ही एका दगडात अनेक पक्षी मारतोय. युवकांची शक्ती आमच्या पाठीशी ठेवतोय. आणि दुसरं, या मेळाव्यात विरोधकांनीच दंगा धोपा केला असं दाखवून विरोधकांना बदनाम करायचा व्यूह आहे. निवडणुकीत पुरेसं भांडवल भेटन आपल्याला. ते दोघं निघून गेले. संभाजीरावांनी पालथी मूठ मिशांवरनं फिरवली, स्वतःशी पुटपुटली. आता यो DSP कसा इतर राहतो तेच बघतो मी. त्यांनी फोन जोडला. वस्ताद साहेबराव कदम. आला बोला के साहेब, कसं काय चाललंय? तुमचा आशीर्वाद आहे, दुसरा काय आहे? खा खा खायचं, तालमीत गोमायचं. घुमताना आमची आठवण ठेवताय ना? आता तुमची आठवण न ठेवून जमन का? अहो, तुम्ही एवढी मोठी देणगी दिली म्हणून 500-700 पोरं तांबड्या मातीत घुमतात. हे आम्ही आमचं कर्तव्य केलं हो, पण खाल्ल्या अन्नाला जागणारी माणसं आहे ना आम्ही. म्हणून म्हणलं एखादं काम देऊन बघावं तुम्हाला. अहो, एखादं काय, 4 कामं सांगा. हाताचे 500-700 पोरं आहेत आपले. सुशिक्षित बेरोजगारांचा मेळावा आहे, त्या मेळाव्यात बार उडवायचं आहे. पर कसा आणि कधी? या रात्री या, सगळं सांगतो. जेवायलाच या, खाणं पिणं होईन आणि बेत पण निश्चित करता येईल. असं म्हणून संभाजीरावांनी फोन खाली ठेवला. संभाजीराव निर्धास्त झाले. जे काम मुख्यमंत्री करू शकत नव्हते ते आता संभाजीराव स्वतः करू शकणार होते. 4-2 मुडदे पडले आणि तेही पोलिसांनीच पाडले पाहिजेत असं कुठं आहे? गर्दीचा फायदा घ्यायचा, आपल्याच पोरांनी उडवायचा बार, नाव पोलिसांचं. मग DSP विरोधी मोहीम. DSP वाकत नाही ना, मग त्याला मोहाडायचा. संभाजीराव थोरात आनंदून गेले होते. नमस्कार श्रोते हो, चौथ्या भागात आपण बघितलं की शशिकला दरे गावात आली. सूर्याराव आणि तिने काही गप्पा मारल्या. मग ते जंगलात फिरायला गेले. तिथे त्यांना एका झाडाखाली एक चूल, 2-3 भांडी, ब्लँकेट सापडली. त्यावरून त्यांना संशय आला की इथे कोणीतरी 2-3 जणं राहत आहेत. त्यानंतर आपण पाहिलं की पुढाऱ्याच्या घरी 2-3 कार्यकर्ते आले. त्यांना बेरोजगारांचा मेळावा काढायचा होता. आपल्या पुढाऱ्यांनी, जिल्हा परिषद अध्यक्षांनी त्यांना पूर्ण परवानगी दिली, मदत करण्याचं आश्वासन केलं आणि त्याच वेळेला त्यांना सांगितलं की हा मेळावा, हा मोर्चा चालू असताना काहीतरी आपल्याला गडबड करायची आहे. आणि त्यामुळे त्यांनी तालीम मास्तरालाही फोन केला आणि त्याची तालमीतली माणसंही तिथे भागवून घेतली. बघूया त्या मोर्चात पुढे काय घडतंय, पुढे काय होणार आहे. ऐकत रहा जगन्नाथ शिंदे लिखित ढाण्या आणि उद्याचा भाग 5वा. नमस्कार.